हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेकॉर्डेड लेक्चर सिरीजमध्ये। या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे फॅमिली लॉ जो आहे त्याच्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये विचारले जातील। म्हणजे दीर्घ उत्तर जर तुम्हाला लिहायला सांगितलं जे की 12 मार्काला असू शकतील किंवा 10 मार्काला किंवा 15 मार्काला वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, तर ते कोणकोणते लॉंग क्वेश्चन फॅमिली लॉ मधून येऊ शकते हे आपल्याला काय करायचं आहे इथं पाहायचं आहे। तर पहिला जो क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये एक्सप्लेन द व्हेरियस काइंड्स अँड टाइप्स अँड फॉर्म्स ऑफ फॅमिली। आता हा जो काही क्वेश्चन्स आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की बाबा फॅमिली म्हणजे काय, त्याचं वर्णन करा, ते डिफाईन करा, आणि व्हेरियस काइंड्स ऑफ फॅमिली म्हणजे फॅमिलीची वेगवेगळी जे काही प्रकार आहेत हे तुम्हाला लिहा असं सांगितलं। तर या सिच्युएशन्समध्ये तुमचं आन्सर जे आहे अशा स्वरूपाचं असेल, म्हणजे तुम्ही हेही पॉईंट नमूद केले तर बेस्ट राहील। याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल पॉईंटसुद्धा जोडू शकता। आता हे काय आयडियल नाही आहे की बाबा हेच लिहा असं नाही आहे, तुम्हाला एक सूचक म्हणून हे देण्यात आलेले की बाबा हे तुम्ही पॉईंट ॲड करा आणि याचं विश्लेषण करा, म्हणजे तुमचं सिनॉप्सिस जो असेल तो या पद्धतीनं असेल। ओके, मग सिनॉप्सिसचा पहिला पॉईंट तुमचा काय असेल, इंट्रोडक्शन असेल। ओके, इंट्रोडक्शन असेल, मग त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ फॅमिली लिहू शकता, मग त्याच्यानंतर फॅमिलीचे प्रकार। आता फॅमिलीचे जे काही प्रकार आहेत ना, इथे मी 3 प्रकार फॅमिलीचे सांगितलं, एक बेस्ड ऑन स्ट्रक्चर, एक रेसिडेन्सवर आधारित आणि एक किनशिपवर आधारित। मग याचे जे काही पॉईंट्स आहेत हे मी तर तुम्हाला खाली सांगणार आहेत। मग हे पॉईंट तुम्ही काय करायचे आहे इथं नमूद करायचे आहे आणि एकदम शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, कन्क्ल्युजन करायचं आहे। म्हणजे बघा सिनॉप्सिसमधले पॉईंट इंट्रोडक्शन, डेफिनेशन, काइंड्स ऑफ फॅमिली, त्याच्यानंतर स्ट्रक्चरवर आधारित, रेसिडेन्सवर आधारित आणि किनशिपवर आधारित। मग हे जे काही पॉईंट्स आहेत मी तुम्हाला इथं सांगतो की बाबा फॅमिलीचे जे काही प्रकार आहेत त्याच्या जे काही स्ट्रक्चरवर आधारित कोणकोणती प्रकार असतील, तर स्ट्रक्चरवर आधारित आहे न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे त्याला विभक्त कुटुंब पद्धत आपण असं म्हणूया। ओके, न्यूक्लिअर फॅमिली आपण इथं नमूद करू शकतो। त्याच्यानंतर तुमचा दुसरा पॉईंट असेल जॉईंट फॅमिली, म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धत, ही तुमचा दुसरा पॉईंट असेल। ओके, त्याच्यानंतर तिसरा पॉईंट असेल याच्यामध्ये सिंगल पॅरेंट फॅमिली। तिसरा पॉईंट काय असेल, सिंगल पॅरेंट फॅमिली म्हणजे एक पालक कुटुंब। ओके, आणि चौथा पॉईंट असेल ब्लेंडेड फॅमिली, म्हणजे मिश्रित कुटुंब। ओके, मिश्रित कुटुंब। आता ही जी तुमची जी काही पॉईंट आहेत ना, हे कशामध्ये येणार आहेत, ही तुमची पॉईंट्स येणार आहे बेस ऑन स्ट्रक्चरवर, म्हणजे स्ट्रक्चरवर आधारित, म्हणजे रचनेवर आधारित जी काही फॅमिलीची काइंड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रकार लिहायचे आहेत। ओके, देन बेस ऑन रेसिडेन्स। आता बेस ऑन रेसिडेन्समध्ये किती प्रकार येणार आहेत तर हे आपण इथं चर्चा करूया। बेस ऑन स्ट्रक्चर, बेस ऑन रेसिडेन्स। आता मग रेसिडेन्सवर आधारित जे आहे, एक आहे मॅट्रिआर्कल फॅमिली। मॅट्रिआर्कल फॅमिली म्हणजे अशी कुटुंब व्यवस्था जी मात्र सत्ताक असेल, म्हणजे मात्र म्हणजे तिथं कुटुंब प्रमुख कोण असेल, एखादी स्त्री असेल, अशी जी काही कुटुंब व्यवस्था असेल त्याला आपण मॅट्रिआर्कल म्हणतो, म्हणजे रेसिडेन्सवर आधारित ही एक आहे। ओके, दुसरं कोणतं असेल मग याच्या विरोधामध्ये असणारी पॅट्रिआर्कल। पॅट्रिआर्कल म्हणजे पितृसत्ताक कुटुंब पद्धत, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये मॅक्सिमम कोणती आहे, पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था आहे। आणि मेघालय जो काही आपला भाग आहे भारतामध्ये, मेघालय नावाचा नॉर्थ ईस्टला, त्या मेघालयमध्ये तुम्हाला जे काही मॅट्रिआर्कल म्हणजे स्त्रीप्रधान काय फॅमिलीज तुम्हाला पाहायला मिळतील। आणि पुढचा जो पॉईंट आहे बेस ऑन किनशिपवर आधारित, म्हणजे इथे जो काय आपला तिसरा पॉईंट देण्यात आलेला होता की बाबा बेस ऑन किनशिप जे आहे, बघा याच्यामध्ये मी किती सांगितलं, याच्यामध्ये 4, याच्यामध्ये 2 आणि आता एकदम शेवटचा जो आहे किनशिप, याच्यामधली जी काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला इथं पाहायचे आहेत। तर याच्यामध्ये जे काही पॉईंट्स आहे किनशिपवर आधारित, त्याच्यामध्ये आहे कॉन्सिक्वेन्सियस फॅमिली, म्हणजे एकरूप कुटुंब व्यवस्था। एकरूप कुटुंब व्यवस्था म्हणजे नातेसंबंधावर आधारित जी काही कुटुंब व्यवस्था असेल त्याच्यामध्ये एकरूप कुटुंब व्यवस्था तुम्हाला काय करायचं आहे, तो पॉईंट लिहायचा आणि त्याचं विश्लेषण करायचं आहे। त्याच्यानंतर कॉन्ज्युगल फॅमिली म्हणजे वैवाहिक कुटुंब व्यवस्था। वैवाहिक कुटुंब व्यवस्था असं तुम्ही याचा प्रकार इथे करू शकता। ओके, आणि हे झाल्यानंतर मग एकदम शेवटी तुमचा कोणता पॉईंट असेल तर तुमचं कन्क्लुजन। आता कन्क्लुजन जे आहे तुमच्या मनावर आधारित असते की बाबा तुम्हाला इथं काय लिहायचं, तुम्हाला उत्तरामधून काय वाटलं हे तुम्हाला लिहायचं। आता हे तुम्ही लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, पण लिहिलं तर बरं होईल, लिहिलं तर काय बरं होईल, थोडेसे मार्क्स एक्सटेंड म्हणजे वाढून येऊ शकेल। कारण शेवटी कसं असतं की आपण अभ्यास जो करतो, म्हणजे जो काही 6 महिने आपण एखाद्या सेमिस्टरचा अभ्यास करतो, अल्टिमेटली काय शेवटी काय की तुम्ही ते पेपरमध्ये कसं प्रेझेंट केला, तुम्ही तो आन्सरमध्ये कसं प्रेझेंट केला हेच महत्त्वाचं आहे। म्हणजे उत्तर चांगलं लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील। तर शेवटी प्रेझेंटेशन स्किल्स चांगली ठेवली तर तुम्हाला बरेच क्वेश्चन्स किंवा बरेचसे मार्क्स तुम्हाला एक्झाम्समध्ये मिळतील। ओके, आता दुसरा क्वेश्चन आपण बघूया। डिस्कस
द सोर्सेस ऑफ हिंदू लॉ म्हणजे हू इज अ हिंदू. अगोदर आपल्याला दुसऱ्या क्वेश्चनमध्ये डिफाईन करायचं आहे की हिंदू म्हणजे कोण आहे. ओके, हिंदू म्हणजे कोण आहे आणि डिस्कस द सोर्सेस ऑफ हिंदू लॉ. आणि हिंदू लॉचे जे काही सोर्सेस आहे म्हणजे स्रोत आहेत, ओके, ती कोणकोणती आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, उत्तरामध्ये लिहायचे आहेत. मग याची जी काही सिनॉप्सिस असेल, सिनॉप्सिसचं पार्ट कसं असेल, अगोदर सिनॉप्सिसमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, परमनंटली पहिला पॉईंट असेल आपलं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर वू इज अ हिंदू, हिंदू कोण आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. आणि मग सोर्सेस ऑफ हिंदू लॉचं पॉईंटला आपल्याला विश्लेषण करायचं. मग सोर्सेस ऑफ हिंदू लॉमध्ये तुमचं पहिलं जो काही ॲन्सेंट सोर्स असेल म्हणजे प्राचीन स्त्रोत. ओके, हिंदू कायद्याचे प्राचीन स्त्रोत म्हणजे प्राचीन काळामध्ये हिंदू जो काही धर्म आहे किंवा त्याचा कोड ऑफ कंडक्ट आहे, हिंदू धर्माचं आचरण कशावर आधारित असलं पाहिजे, म्हणजे हिंदू लोक कोणत्या कायद्यानुसार वागले पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे, याच्यासाठी जे काही कायदे यांचा उगम झालेला आहे, तर त्याचं पॉईंट तुम्हाला इथं काय करायचं, विश्लेषित करायचं. मग कोणकोणती पॉईंट्स याच्यामध्ये येतील, ॲन्संटमध्ये एकूण 4 प्रकारे येतील. पहिला आहे श्रुती. श्रुती म्हणजे वेदास, ज्याला आपण वेद म्हणतो. वेदाचे एकूण किती प्रकार आहेत, वेदाचे एकूण 4 प्रकार आहेत आपल्याला माहीत आहे. ओके, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. ही 4 प्रकारची वेद तुम्हाला इथे लिहायची आहेत. म्हणजे त्याचा थोडासा सायटेशन तुम्हाला इथं द्यायचं आहे, त्याच्यामधून कायदा कसा उगम झाला. त्याच्यानंतर स्मृती. स्मृती म्हणजे आठवणे, म्हणजे जे काही प्राचीन काळामध्ये जे काही ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत आणि त्यांना जे काही आठवलं म्हणजे नेमकं काय, की वेदाकडून किंवा देवाकडून त्यांना जर वाटलं त्यांनी ते काही बोलून दाखवलं, ते आहे स्मृती. ओके, त्याच्यानंतर कमेंट्रीज अँड डायजेस्ट. वेगवेगळे जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्याच्यावरती जे काही वेगवेगळे कमेंट्रीज म्हणजे वचनं लिहून ठेवलेली आहे, ते आपल्याला ॲज अ सोर्सेस म्हणून वापर करता येईल हिंदू धर्मासाठी. आणि कस्टम आणि युसेज, आणि जे काही प्रथा परंपरा आहे जे की प्राचीन काळापासून चालून आलेल्या आहेत आणि आता पण आहे, तर असे जे काही प्रथा परंपरा आहेत त्यांचासुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, इथं पॉईंट म्हणून यूज करायचा. आणि हे 4ही पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पहिला जो काही पॉईंट आहे ॲन्सेंट सोर्सेसमध्ये तुम्हाला ही 4 पॉईंट नमूद करायची, यांचं विश्लेषण करायचं. मग पुढचे पॉईंट कोणते असतील मॉडर्न सोर्समध्ये. मग आपला पहिला पॉईंट ॲन्सेंट झाला, दुसरा आहे मॉडर्न सोर्स. मॉडर्न सोर्समध्ये तुम्हाला स्टॅट्युटरीज लॉज तुम्हाला पाहाव्या लागतील. म्हणजे कोणता आहे, हिंदू फॅमिली लॉमध्ये जो आहे हिंदू मॅरेज ॲक्ट आहे 1955चा. ओके, हिंदू ॲडॉप्टेशन्स अँड गार्डियनशिप ॲक्ट आहे, डायव्होर्स अंडर हिंदू मॅरेज ॲक्ट आहे, किंवा हे जे काही लॉज भारताच्या पार्लमेंटने तयार केलेले आहेत, हे कायदे तुम्हाला काय करावे लागेल, अभ्यासावे लागेल किंवा त्याचं सायटेशन द्यावं लागेल की हे सुद्धा काय हिंदू लॉचे सोर्सेसमध्ये तुम्हाला दाखल करावे लागतील किंवा त्याचं एक्सप्लेनेशन करावं लागेल. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे ज्युडिशियल डिसिजन्स. ओके, ज्युडिशियल डिसिजन्स म्हणजे काय, की न्यायपालिकेने जे काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाचा ॲज अ सोर्स म्हणून हिंदू लॉचा सोर्स म्हणून कसा उगम झालेला आहे तुम्हाला पाहावं लागेल. मग सिंपल आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हिंदू धर्मामध्ये महिलांसाठी संपत्तीमध्ये अधिकार नव्हता. म्हणजे हा अधिकार कोणी उपलब्ध करून दिला, तर हा अधिकार न्यायपालिकेने उपलब्ध करून दिला. तर तुम्हाला असं सांगावं लागेल की बाबा की आता जो काही महिलांना संपत्तीमध्ये अधिकार मिळतो हे कशाच्या आधारावर आहे, तर ज्युडिशियल डिसिजन्स म्हणजे कोर्टाने, म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या खटल्यामध्ये जे काही डिसिजन्स दिले त्याच्यामधून आणि जे काही अप्लाय झाले कशासाठी, हिंदू लोकांसाठी, म्हणजे हिंदू जे काही धर्माला फॉलो करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. तर ते सुद्धा याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक लॉ म्हणून त्याचा सुद्धा इथं आपल्याला काय करावं लागतं, समावेश करावा लागतो किंवा पाहावं लागतं. त्याच्यानंतर आहे लेजिस्लेशन. ओके, कायदे जे आहेत, ओके, कोणते कायदे जे की प्री अँड पोस्ट इंडिपेंडन्स, म्हणजे जसं की भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आणि स्वतंत्र झाल्यानंतर. ओके, मग स्वातंत्र्यापूर्वी जर तुम्हाला माहीत असेल की लॉर्ड बेंटिंगनं सती प्रथा बंदीचा कायदा केलेला आहे. मग आता सती जाता येते का कायद्यानुसार, नाही. ओके, अगोदर जात होत्या पण आता जाता येते का, नाही. तर हे तुम्हाला असं पाहावं लागेल. आणि पुढचा एक शेवटचा जो पॉईंट असेल इक्विटी, गुड अँड कन्सायन्स. ओके, याच्यावर सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, एक्सप्लेनेशन करावे लागेल. म्हणजे हे जे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही अडचण असेल तर तुम्ही मेन्शन करू शकता किंवा आमची जी काही PDF आहे तुम्हाला रीड करायची असेल, वाचायचे असेल तर तुम्ही आमच्या या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधू शकता. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.